नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, येणाऱ्या 29 तारखेला आहे ज्येष्ठ पौर्णिमा, जी बौद्ध धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा आहे. बौद्ध धर्मात या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आज आपण याच पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला अशा काही गोष्टी ऐकायला मिळतील ज्या तुम्ही कधीही ऐकल्या नसेल. वैशाख पौर्णिमा जशी बुद्धांच्या जन्म, संबोधी आणि महापरिनिर्वाणामुळे प्रसिद्ध आहे, तशीच ज्येष्ठ पौर्णिमा ही अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक घटनांची साक्षीदार आहे. भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण प्रसंग, भिक्खू संघाच्या इतिहासातील घटना, भारताबाहेर धम्मप्रसार, तसेच वर्षावासाची सुरुवात यांसारख्या अनेक गोष्टी ज्येष्ठ पौर्णिमेशी जोडलेल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ पौर्णिमेचे बौद्ध धर्मातील स्थान, सुजाता आणि तिची धम्मदीक्षा, महेंद्रथिराचे श्रीलंकेत आगमन, वर्षावासाची परंपरा, या दिवसाचे सामाजिक आणि आध्यात्मिक महत्त्व आणि आधुनिक काळात आपण हा दिवस कसा साजरा करू शकतो. चला तर मग इतिहासाच्या त्या पवित्र पानांकडे वळूयात. उन्हाळ्याचा शेवटचा काळ. गंगेच्या मैदानावर काळे ढग जमू लागले आहेत. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. वनांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट आहे. आणि याच काळात भारतीय उपखंडात अशा काही ऐतिहासिक घटना घडल्या ज्यांनी बौद्ध धर्माचा इतिहासच बदलून टाकला. हा दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. आज आपण केवळ एक सण नाही, तर इतिहासातील त्या घटनांचा मागोवा घेणार आहोत ज्यांनी धम्माला भारतातून जगभर नेलं. इसवी सन पूर्व 3रे शतक. भारतावर सम्राट अशोकाचे राज्य होते. कलिंग युद्धानंतर अशोकाच्या जीवनात मोठा बदल झाला. लाखो लोकांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या अशोकाने तलवारीचा मार्ग सोडून बुद्धांचा धम्म स्वीकारला. पण अशोकाला फक्त स्वतः बदलायचे नव्हते, त्याला संपूर्ण जगात धम्म पोहोचवायचा होता. त्यासाठी पाटलीपुत्र येथे 3री धम्मसंगीती आयोजित करण्यात आली. भदंत मोगल्लीपुत्र तिस्स यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदूत विविध देशात पाठवण्यात आले. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे मिशन होते महेंद्रथेरांचे श्रीलंका मिशन. महेंद्रथेर हे सम्राट अशोकाचे पुत्र होते. राजघराण्यात जन्म असूनही त्यांनी वैभवाचा त्याग केला. त्यांनी भिक्खू जीवन स्वीकारले. परंपरेनुसार ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी ते श्रीलंकेतील मिहिंतले पर्वतावर पोहोचले. त्यावेळी श्रीलंकेचा राजा देवानामपिय तिस्स शिकारीसाठी जंगलात गेला होता. राजा हरणाचा पाठलाग करत होता. अचानक पर्वतावरून एक आवाज आला, "राजन, येथे या." राजा थबकला. त्याने वर पाहिले. तेथे भगव्या वस्त्रातील भिक्खू उभे होते. तो क्षण श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा क्षण ठरला. महेंद्रथेरांनी राजाची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी काही प्रश्न विचारले. ते प्रसिद्ध आंब्याच्या झाडाचे प्रश्न होते. राजाने सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. महेंद्रथेरांना खात्री झाली, हा राजा धम्म समजून घेण्यास पात्र आहे. त्यानंतर त्यांनी चूलहत्तीपदोम सुत्ताची देशना केली. राजा प्रभावित झाला. त्यांनी धम्म स्वीकारला. हजारो लोक संघात दाखल झाले. याच दिवसापासून श्रीलंका बौद्ध संस्कृतीचे केंद्र बनू लागली. आज 2200 वर्षाहून अधिक काळानंतरही श्रीलंका त्या दिवसाचे स्मरण करते आणि याच दिवसाला अनुसरून तिथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ठिकठिकाणी दानशाळा भरवल्या जातात आणि लोक पुण्यानुमोदन करतात. महेंद्रथेरांनी श्रीलंकेत धम्माची पायाभरणी केली. पण एक समस्या होती. श्रीलंकेतील अनेक स्त्रियांना भिक्खुनी संघात प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी भिक्खुनी संघाची आवश्यकता होती. म्हणून सम्राट अशोकाने आपली कन्या संघमित्रा थेरी यांना श्रीलंकेत पाठवले. संघमित्रा थेरी फक्त भिक्खुनी नव्हत्या, त्या अत्यंत विद्वान आणि धम्मप्रचारका होत्या. त्या भारतातून बोधगयेतील मूळ बोधी वृक्षाची शाखा घेऊन गेल्या. कल्पना करा, ज्या वृक्षाखाली बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्याच वृक्षाची एक जिवंत शाखा समुद्र पार करून श्रीलंकेत पोहोचत आहे. श्रीलंकेतील लोकांनी त्या शाखेचे भव्य स्वागत केले. अनुराधापूर येथे ती लावण्यात आली. आजही तो वृक्ष जगातील सर्वात प्राचीन ऐतिहासिकदृष्ट्या नोंद असलेला वृक्ष मानला जातो. आता आपण ज्येष्ठ पौर्णिमेशी जोडलेल्या सर्वात महत्त्वाच्या धम्म परंपरेकडे येतो, ती म्हणजे वर्षावास. भगवान बुद्धांच्या काळात भिक्खू सतत भ्रमंती करत असत. गावोगावी जाऊन लोकांना धम्म शिकवत असत. पण पावसाळ्यात परिस्थिती वेगळी असे. जमिनीवर असंख्य कीटक, आळ्या, बेडूक, सूक्ष्मजीव बाहेर येत. भ्रमंती करताना त्यांचा जीव जाण्याची शक्यता असे. लोक टीका करू लागले. ते म्हणत, इतर संन्यासी पावसाळ्यात एका ठिकाणी राहतात, पण बुद्धाचे भिक्खू सतत फिरतात. ही टीका बुद्धांपर्यंत पोहोचली. बुद्धांनी विचार केला, टीका योग्यच होती. अहिंसेच्या तत्वाशी ती सुसंगत होती. मग त्यांनी नियम घातला. पावसाळ्याच्या 3 महिन्यात भिक्खूंनी एका ठिकाणी राहावे. हा काळ असेल ध्यानाचा, विनय अभ्यासाचा, धम्मचिंतनाचा
आत्मपरीक्षणाचा, यालाच वर्षावास म्हटले गेले. वर्षावासात अनेक भिक्खूंनी उच्च आध्यात्मिक अवस्था प्राप्त केल्या. अनेक सुक्तांची देशना झाली. अनेक गृहस्थांनी धम्म स्वीकारला. म्हणून वर्षावास हा फक्त निवास नाही, तो धम्म साधनेचा सुवर्ण काळ आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम 6 वर्षापासून कठोर तप करत होते. ते इतके कृश झाले होते की बरगड्या स्पष्ट दिसत होत्या. लोकांना वाटत होते हेच मोक्षाचे साधन आहे. पण सिद्धार्थांना जाणवत होते अत्यंत भोग आणि अत्यंत तप दोन्हीही चुकीचे आहेत. उरोवेला गावातील सुजाता नावाच्या तरुणीने एका वडाच्या वृक्षाला नवस केला होता. तिला पुत्रप्राप्ती झाली. नवस फेडण्यासाठी ती खीर घेऊन आली. तिने कृशकाय सिद्धार्थांना पाहिले. तिला वाटले वृक्षदेवता प्रत्यक्ष प्रगट झाली आहे. तिने अत्यंत श्रद्धेने खीर अर्पण केली. सिद्धार्थांनी ती स्वीकारली. तेव्हा प्रथमच त्यांनी जाणले, शरीर पूर्णपणे नष्ट करून ज्ञान मिळत नाही. शरीर हे साधन आहे. आणि याच अनुभवातून जन्माला आला मध्यम मार्ग. या खीरदानानंतर गौतम सिद्धार्थाने निरंजना नदीवर जाऊन स्नान केले व अनेक दिवसांच्या उपवासानंतर त्या खिरीचे एकूण 49 घासात सेवन केले. उपास तापास, व्रतवैकल्य व कलेशाने शरीर क्षय करून सत्य सापडत नाही अशी त्यांची खात्री झाली आणि नव्याने त्यांनी दुःख निवारण व साक्षात्काराचा शुद्धार्थ प्रयास आरंभ केला. सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे असे अभिवचन बोधिसत्वाकडून घेऊन व खिरीचे सुवर्ण पात्र मनोभावे त्यांना अर्पण करून सुजाताने सिद्धार्थांना वंदन केलं व परत निघून गेली. पुढे जेव्हा बोधिसत्वास बुद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा त्यांना सुजातास दिलेल्या वचनाची आठवण झाली व त्या वचनपूर्तीसाठी परत सुजाताचा शोध घेऊन तिला तिच्या पतीसोबत तिचा पुत्र यश या सद्धम्माची दीक्षा दिली. वाराणसीचे हे एकमेव कुटुंब होते की ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दीक्षा ग्रहण केली. सुजाताविषयी तथागत बुद्ध यांनी स्वतः असे म्हटले आहे की, भिक्खूंनो, माझ्या उपासिकांमध्ये प्रथम येणाऱ्यांमध्ये सेनानी पुत्री सुजाता सर्वश्रेष्ठ आहे. सहपरिवार सुजातास दीक्षित केलेला दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा. भगवंतास ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 1 महिना बोधिवृक्षाखाली राहून त्यांनी मुचलिंद नावाच्या पर्वताकडे आपला मोर्चा वळविला. तेथील रजायतन वृक्षाखाली गेले. वृक्षाखाली बसले असताना त्यांच्या दिशेने 2 गृहस्थ येताना दिसले. ते तपस्सू व भल्लू बंधुदय होते. ते दोन्हीही व्यापारी 500 गाड्यांवर माल लादून त्या रस्त्याने मध्य देशाकडे व्यापारासाठी निघाले होते. व्यापारी बंधूंनी भगवंतास नमन करून त्यास मध व भाकरी दिल्या व या खाद्यपदार्थाचा स्वीकार करावा अशी विनंती केली. आपण अर्पण केलेल्या वस्तूंचा स्वीकार झाल्याचे पाहून त्या व्यापाऱ्यांनी या शाक्यमुनींच्या चरणी वंदन केले व म्हणाले, भगवान, आम्ही अनन्य भावाने आपणास शरण आलो आहोत. आम्ही आपले अनुयायी या नात्याने आपल्या धम्माचे सर्व नियम व कायदे आम्ही पाळू. करिता आम्हास प्रथम आपल्या सद्धम्माची दीक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना या व्यापारी बंधूंनी तथागतास केली. तेव्हा भगवंतांनी सर्वप्रथम त्यांना उपासक या नावाने संबोधले व त्यांना धम्मात प्रवेश दिला. तेव्हा भगवान बुद्ध यांच्या उपासनेचे काहीतरी साधन त्यांच्या जवळ असावे अशी त्या व्यापाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली. हे पाहून तथागतांनी आपल्या मस्तकावरील थोड्या जटा त्यांना दिल्या. व्यापाऱ्यांनी आनंदाने अढळ श्रद्धापूर्वक त्या पवित्र केसास स्वीकारले व तथागतांचे स्मृतिचिन्ह समजून आपल्या गावात त्यावर एक विहार उभारून त्यात त्यांची स्थापना केली व नित्य नियमाने त्यांची वंदना करू लागले. या व्यापारी बंधुदयांना ज्या दिवशी भगवंतांनी आपल्या सद्धम्माची शिकवण देऊन उपासक म्हणून दीक्षित केले तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमेचा होता. महेंद्र थेरांच्या आगमनानंतर फक्त राजानेच नव्हे तर मोठ्या प्रमाणात जनतेने धम्म स्वीकारला. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमा ही एका अर्थाने धम्माच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराचा दिवस मानली जाते. बोधगयाच्या भूमीत जन्मलेला धम्म ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी समुद्र ओलांडून एका नवीन भूमीत पोहोचला. हा केवळ प्रवास नव्हता, ही मानवी इतिहासातील सर्वात शांततापूर्ण सांस्कृतिक क्रांती होती. प्रत्यक्ष वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरू होतो, पण ज्येष्ठ पौर्णिमेनंतर भिक्खू वर्षावासाच्या तयारीला लागतात. विहारांची दुरुस्ती, धम्मग्रंथांचा अभ्यास, ध्यान कार्यक्रमांचे नियोजन, गृहस्थांकडून चिवर, औषधे व इतर आवश्यक वस्तूंचे दान दिले जाते. मित्रांनो, ज्येष्ठ पौर्णिमा ही फक्त चंद्राची पौर्णिमा नाही, ती करुणेची पौर्णिमा आहे. ती धम्मप्रसाराची पौर्णिमा आहे. ती आत्मपरीक्षणाची पौर्णिमा आहे. सुजातेच्या दानातून, महेंद्र थेरांच्या धम्म कार्यातून आणि वर्षावासाच्या साधनेतून आपण प्रेरणा घेऊया. भगवान बुद्धांचा संदेश आपल्या जीवनात उतरवूया. सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी मैत्री, करुणा आणि प्रज्ञेचा दीप प्रज्वलित ठेवूया. भवतु सब्ब मंगलम. जय भीम. नमो बुद्धाय.